नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कोळंबीची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे अर्धा किलो कोळंबी घेतलेली, छोटी मोठी दोन्ही पण आहेत। त्याच्यामध्ये जो असा धागा असतो ना तो मी काढून घेतलेला, असा सुरीने कट करून। खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीत धागा काढायचा। आणि याला साफ करून घेतलेले स्वच्छ। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला एकदम बारीक करून घेतलेले आहेत। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, असा कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 गड्डी लसूण असा मी कुटून घेतलेला, एकदम बारीक। पेस्ट टाकली तरी चालू शकते। आता हे पण आपल्याला मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 1 टोमॅटो चॉपरला बारीक केलेला आहे, पेस्ट करून जरी टाकली तरी पण चालेल। आता हे पण थोडंसं परतून घेऊया, जेणेकरून ही एकदम सॉफ्ट होईल। परतून घेतलंय बघा मस्त असं। आता ह्यात आपण मसाले टाकून घेऊया। तर मसाल्यामध्ये बघा ही मिरची पावडर आहे, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। हा चिकन मसाला घेतलेला आहे, जी पण रेसिपी अपलोड केलेली, 1 चमचा घेतलेला। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडीशी हळद। परतून घेऊया आपण। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्यानंतर। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा हे सुक्कं खोबरं। त्या चमचा, आता जे तुम्हाला चमचे दाखवले ना त्या चमच्याच्या मापाने 2 चमचे। गॅसच्या जाळीवर चांगलं भाजलं होतं आणि कुटून घेतलं होतं। जेवढं होतं एवढं चांगलं भाजायचं, एकदम करपून द्यायचं नाही जास्त असं आतपर्यंत। हलवून हलवून असं भाजलं की नाही, किंवा तव्यात जरी तुम्ही चांगलं भाजून घेतलं आणि बारीक करून घेतलं तरी चालेल। हे मी कुटून घेतलेलं आहे बारीक सुद्धा। 1 डबावर पेस्ट करून जर प्रत्येक भाजीमध्ये 1 जरी चमचा टाकलं ना तरी पण छान होतं। तर ह्याला आपण थोडंसं परतून घेऊया। मस्त असं बघा खोबरं टाकल्यानंतर मी परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक। आता आपण कोळंबी टाकून घेऊया। खूप रेसिपी टाकलेल्या आहेत मी कोळंबीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं। आता ह्याला काय करणार आहे, बारीक गॅसवर 1 परतून घेऊया। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मसाल्यामध्ये थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघा, हे हलकंसं कोमट, एकदम जास्त पण नाही आहे, कोमट फक्त पाणी घेतलेलं आहे। आता हे मी अर्धा ग्लासाला पण असं कमी पाणी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। कोळंबी थाळी वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। हे कसं आपलं झटपट असं न वाटण वगैरे करता अशा पण पद्धतीनं करू शकता, छान लागतं चवीला। करून बघा एकदा। आता आपण ह्याच्यावर ठेवूया झाकण 2 ते 3 मिनटासाठी। 5 मिनटं जरी ठेवलं तरी पण चालू शकतं। झाकून ठेवलं होतं बघा, आपण झाकण काढूया। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोकम, मिक्स करून घेऊया। आता ह्याला आपल्याला झाकण ठेवायचंच नाही आहे, बिना झाकणाचं जरी शिजवलं तरी चालते, कारण जो आतला मसाला आहे ना तो जरा शिजायसाठी मी ठेवलं होतं झाकण। आता हे मस्तपैकी असं शिजवून घेऊया। जर तुम्हाला पाहिजे तर थोडंसं आटवू शकता, ग्रेव्ही पाहिजे तर अजून पाणी टाकू शकता, पण टाकायचं तर थोडंसं कोमटच टाकायचं। गॅस केलेला आहे मी मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपण याला 5 ते 7 मिनिट ठेवूया। मस्त बघा असं शिजलं गेलेलं आहे, एकदम छान असं झालेलं आहे बघा। आणि एवढी ग्रेव्ही झालेली आहे अशा पद्धतीमध्ये। ही कशी ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, तुम्ही बाजरीच्या भाकरीवर खाऊ शकता। मस्त असं लागतं, एकदम लपथबीत असं, एकदम छान चवीला पण एकदम छान लागतं। अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।